मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यादरम्यान आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर झालेली शहरातली रस्त्यांची दुरवस्था, प्रशासनाची कार्यपद्धती आणि वृक्षतोडीवरून राज्य सरकारवर त्यांनी जोरदार टीका केली. नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणं घेणं आहे असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. संपूर्ण शहरामध्ये खड्डे पडलेले आहेत. काही गाड्या, ट्रक, बिग सगळे खड्ड्यामध्ये गेलेले आहेत. माणसं गेली आहेत त्याच्यामध्ये खास करून. परंतु या प्रशासनाला काही नाही, डिम्म येतं ना. माणसं मेल्याचं गेल्याचं यांना कुठचे काही सोयीसुद्धा नाही आहे. आणि बस आपली त्या सगळ्या भागातनं म्हणजे त्या सगळ्या कामातनं कमिशन कशी मिळतील हाच फक्त एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. या कुंभमेळ्यासाठी मला कळले त्याप्रमाणे सगळे काही अनेक कॉन्ट्रॅक्टर्स हे गुजरातमधले आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर जन्मालाच नाही आले असा भाग आहे. आणि वरून जे आदेश येतील त्याप्रमाणेच फक्त हे कुंभमेळे करायचे. आणि महाराष्ट्रामधले एकूणच सगळ्या गोष्टी ह्या वरतून जे आदेश येतील त्याप्रमाणेच जर समजा हाताळायचे असतील तर त्यांना लख लाभो.